माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव या उपक्रमात नवरात्र निमित्त कुंकुम अर्चन करणे म्हणजे काय अभिवाचन करत आहे. इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू मूर्ती किंवा तसबीर वरील चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुम अर्चन होय. देवीला कुंकुम अर्चन करणे म्हणजे काय हो? तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे. देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुम अर्चन. ललित सहस्रनाम, श्री सूक्त, देवी स्तुती, नवारण मंत्र, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली, कुंकू वाहत यास कुंकुमार्चन म्हणतात. कुंकुम अर्चन कधी करावे? अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्रला, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुषामृत योग या दिवशी कुंकुम अर्चन जरूर करावे. अमावस्येला कुंकुम अर्चन करू नये. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुम अर्चन करावे. असे केल्यास ते पुण्यकारक शुभफलदायी ठरते. त्यासंबंधी मात्र कुठली काळजी घ्यावी हो आपण? कुंकुम अर्चन करताना देवीची प्रतिमा, श्रीयंत्र, प्रतिकात्मक वस्तू जे तुम्ही घ्याल ते सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे. त्यानंतर मृगीमुद्रीने म्हणजे उजव्या हाताचं अंगठा, मधले बोट, अनामिका ह्या बोटांनी उजव्या हाताने कुंकू अर्पण करावे. उजव्या हाताने कुंकू अर्पण करावे. यानेच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे. कुंकुमाचे स्नान घालावे. म्हणजे कुंकुम अर्चनाचे शास्त्र. कुंकुमात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुमात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुमाने करतात. कुंकुमातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकाळातीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रण्य स्थान दिले गेले. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध ही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुम अर्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका छोट्या डबीत भरावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. कुंकुम अर्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नका. हे कुंकू रोज कपाळाला सिंदूर म्हणून वापरू शकता. अशा कुंकुम अर्चना करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत अक्षय लक्ष्मी प्राप्त कार्यासाठी सिद्धीसाठी सहाय्यता देते. सुखदुःखाच्या वेळेस आपण अशा पुरीमाता किंवा आपली कुलदेवता यांचं स्मरण करून कुंकू कपाळी लावावे. नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते. बोला सोळा कुलस्वामिनी माता की जय.